बघा, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असेल, या आखरी लोकशाहीमध्ये या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात. पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित वागत होतो. ही परंपरा नेहमी राहिलेली आहे. पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतो आहे, हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे. जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे, या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल, काय कारवाई करणार आहेत, की नेमके हे कोण आलेत आणि हे एवढं काय झालं की जेणेकरून मारहाण करण्याचं काम. तर हा ठरलेला षडयंत्र आहे का, कोणी कोणाला उकसवलं, हा कोणी केलं, हा दुसरा मुद्दा आहे. पण या पायऱ्यांवरती जिकडे विधिमंडळाचे माननीय आमदारांना पण अनेक वेळा बसू देत नाही, जमा करू दिलं जात नाही, अशा वेळी जर या गोष्टी होत असेल तर हे दुर्दैवी आहे. आणि म्हणून ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे काय वस्तुस्थिती ती लोकांसमोर यायला पाहिजे. अन्यथा उद्या या विषयावरती पण देखील सभागृहामध्ये आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार. एक अहवाल दिला होता अध्यक्षांना पोलिसांनी की अशा प्रकारे म्हणजे आमदार आणि पीएनसी व्यतिरिक्त कार्यकर्ते विधान भवनात येतात. ही वस्तुस्थिती पण आहेत की अनेक आमदार विदाऊट पास देखील आणण्याचं काम करतात. अनेक वेळा तिकडे दादागिरी केली जाते. अनेक वेळा तिकडे असलेले मुख्य जे असलेले जे गार्ड असतात त्यांच्यावरती पण दबाव आणला जातो. ही वस्तुस्थिती नकारता येणार नाही. मग असे आमदार कोण आहेत, त्याची नावं जाहीर व्हायला पाहिजे. मग असे आमदार सत्तेतले आहेत, विरोधातले आहेत, कोण आहेत, मग का ते त्याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणून विधिमंडळाने या संपूर्ण गोष्टीचा पण देखील आढावा घ्यायला पाहिजे. कर्मचाऱ्यांवरती आरोप करून चालणार नाही, कारण कर्मचारी शेवटी आमदारांबरोबर आलेले लोक काय करणार, कशा प्रकारे त्यांना थांबवणार, कशा प्रकारे बोलणार आहेत. म्हणून या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी आम्ही या निमित्ताने करतो. हे सत्ताधाऱ्यांबरोबर आले होते हे स्पष्ट झालेलं ना. कारण जे व्यक्ती जे नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाडांबरोबर माननीय आमदारांबरोबर फिरतात, ते त्यांना भेटले नाही म्हणून हे दिसल्यानंतर असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे मी व्हिडिओ पाहिला नाही, पण जी मला प्रत्यदर्शनी जिकडे जे लोकांनी जे सांगितलेले आहेत की इशारा करून त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे. म्हणजे ही तर भयानक गोष्ट आहे. म्हणजे उद्या मी इकडे आहे, मी जरी साक्षी नसेल, पण मी इशारा करून जर वगैरे याला असं जर करायला लागलो तर मला असं वाटते लोकशाहीमध्ये अशा प्रकारे विधिमंडळामध्ये हे जर होत असेल तर माझ्या एवढ्या वर्षाच्या कारकीर्दीत तरी देखील बघायला मिळालं नाही. म्हणून आता मी म्हटल्याप्रमाणे की आमदार सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न निर्माण होतोय. ही अयोग्यच आहे. ही अयोग्यच गोष्ट आहे की बघ, कायदा सुव्यवस्थेची चर्चा वरती चालत असताना अशी व्हायला पाहिजे. आज आदरणीय पक्षप्रमुखांनी पण देखील हिंदी भाषावरती जे सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दलचं एक पुस्तक आणि ज्याच्याबद्दल एक विश्लेषण, एक अहवाल आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देण्याचं काम केलेलं आहे. माननीय सर्व विधिमंडळातले जे आमदार आहेत त्यांच्याही जे काही समस्या आहेत, त्यांचे काही जे प्रश्न होते त्याची चर्चा न करता पण अनौपचारिक या सर्व जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत यांच्याही देखील भावना आणि यांचे विषय जे लोकहिताचे आहेत ते तुमच्यापर्यंत यायला पाहिजे, अशी भूमिका मांडण्याचं काम केलं. जो आज नाही हे ह्याच्यात असं काहीच नाही आहे. काल त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं किंवा ऑफर दिली आणि म्हणून आम्ही आज आलो. तर विरोधक या ठिकाणी कारवाईची मागणी करतात. त्याच्यातच विधानसभा अध्यक्षांकडून राड्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. जी हाणामारी झालेली होती कार्यकर्त्यांमध्ये त्याची दखल अध्यक्षांनी घेतलेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी याची दखल घेतलेली आहे. तर विधान भवनात ही हाणामारी झाली होती. पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते समर्थक आपापसात भिडलेले होते. विधानसभा अध्यक्षांनी आता गंभीर दखल घेतलेली आहे या सगळ्या राड्याची. विधानसभा अध्यक्षांनी याविषयीचा अहवाल मागवलेला आहे. त्यामुळे आता यानंतर नेमकी काय कारवाई केली जाणार ते बघावं लागेल. विधानसभा अध्यक्षांकडून या राड्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कारण विधिमंडळ ज्या ठिकाणी राज्याचे कायदे बनतात त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते. त्याच्यामुळे सगळीकडूनच टीका होत असताना आता कारवाईची मागणी सुद्धा झालेली होती आणि हा मुद्दाही विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला आणि त्याची दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली आहे. याविषयीचा अहवाल त्यांनी मागवलेला आहे आणि अहवाल मागवल्यानंतर आता जे राडेबाज आहेत, ज्यांनी या ठिकाणी
राडा घातलेला होता, आपापसात हाणामारी केलेली होती, त्यांच्यावर काय कारवाई होते ते बघावं लागणार आहे. विधिमंडळ परिसरामध्ये हा सगळा वाद झालेला होता आणि हा वाद विकोपाला गेल्यानंतर हे कार्यकर्ते हाणामारीवर उतरले, एकमेकांना मारहाण करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर सध्या अधिवेशन सुरू आहे आणि राज्यामध्ये पुढे नेमकं कशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था चालेल किंवा कोणते कायदे आणावेत याविषयी चर्चा सुरू आहे. आणि अशातच हे कार्यकर्ते आमदारांचे हे समर्थक आहेत आणि ते आपापसात अशा पद्धतीनं भांडताना दिसून येत आहेत, हाणामारी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे ही गुंडगिरी आहे का असा सवाल विरोधकांनी विचारलेला होता. हे गुंड आहेत की समर्थक असा सवाल विचारला जातोय विरोधकांकडून. तर आता विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा या राड्याची दखल घेतलेली आहे, गंभीर स्वरूपाची दखल घेतली आहे आणि याविषयीचा अहवाल त्यांनी मागवलेला आहे. त्यामुळे अहवाल आल्यानंतर या कार्यकर्त्यांवर, राडेबाजांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांची ही हाणामारी झाल्याची माहिती समोर आलेली होती. मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटो रिक्षा, टॅक्सी, ओला व उबेर यासारखी तत्सम प्रवासी वाहने